कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ झालेला। गेल्या 3 दिवसामध्ये 1 कोटी महिला आपल्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आणि सरकारकडून आतापर्यंत 3000 कोटींचं वाटप झालं आणि 3000 कोटी या माझ्या बहिणींच्या खात्यात जमा झाले। आता मला सांगा, इथं आपल्या आलेल्या बहिणींच्या किती खात्यामध्ये पैसे जमा झाले? भरपूर हात वरती झालेले आहे। आणि मगाशी पालकमंत्री आणि कलेक्टर मला सांगत होते की गावागावात घराघरात जाऊन नोंदणी झाली। 5.5 लाखाचं टार्गेट पूर्ण झालंय। ज्यांच्या खात्यात पैसे गेले नाहीत त्यांचे आधार सीडिंग वगैरे झालं, काही त्रुटी असतील त्या दूर झाल्या की त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील। कारण आपल्यासाठी आम्ही थोडके नाही तर पूर्ण आर्थिक वर्षामध्ये 35,000 कोटींची तरतूद आपल्या या सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ठेवलेली आहे। आम्ही आता 1,500 रुपयाने ही योजना सुरू केलेली आहे। पुढे सरकारची ताकद वाढली, कारण महाराष्ट्र एक बलवान राज्य आहे। या देशामध्ये महाराष्ट्र एक ग्रोथ इंजिन आहे आणि या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्प सुरू आहेत की राज्य देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे। आदरणीय मोदी साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं राज्य आहे। म्हणून आता आम्ही 1,500ची योजना केली आहे। पण जसं आमच्या सरकारचं ताकद वाढेल आपल्या आशीर्वादाने, या 1,500चे 2,500 होतील। आणखी ताकद वाढली 2,000 होतील। आणखी तुम्ही बळ दिलं 2.25 होतील, 2.5 होतील, 3,000ही होतील किंवा 3,000पेक्षा जास्ती देण्याची देखील आमच्या सरकारची दानत आहे। इथं दानत लागते, इथं देणारे हात लागतात, घेणारे नाही। आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती आपण या सरकारला द्याल तेवढ्या ताकदीने तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही।